अशोक खरात प्रकरणामध्ये तपासाला वेग. खरातच्या एसआयटी कडून सलग 10व्या दिवशी सखोल चौकशी. 2 नव्या गुन्ह्यांबाबतही चौकशी होणार. अशोक खरात विरोधात आणखी 2 गुन्हे दाखल. महिलेच्या लैंगिक शोषणासह व्यावसायिकाच्या फसवणुकीचा गुन्हा. आतापर्यंत खरात विरोधात एकूण 10 गुन्हे दाखल. खरात प्रकरणामध्ये अंधश्रद्धेचा नवा अँगल. मतदान यंत्र सुरक्षित राहावं म्हणून तांत्रिक विधी केल्याचा अंनिसला संशय. 1999 पासून निवडणूक प्रचारात खरातचा सहभाग असल्याचे आरोप. खरात प्रकरणाचे व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी तब्बल 74 पेक्षा अधिक गुन्हे दाखल. सातपूर परिसरातील महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील वॉलमन ग्रुपवरही कारवाई. अशोक खरात प्रकरणामध्ये मोठा आर्थिक धागा समोर. हवाला रॅकेट चालवत असल्याची माहिती. परदेशात पैसा पाठवण्यासाठी हवाला नेटवर्कचा वापर केल्याचा संशय. दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण झाल्याचे संकेत. रुपाली चाकणकरांकडून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा. खरातच्या गैरकृत्यात माझा संबंध नाही, राजीनामा देताना चाकणकरांचा दावा. वसईतील वादग्रस्त बुवा ऋषिकेश वैद्यला पिंपरीमधून अटक. स्वतः शंकराचा अवतार, तू माझी पार्वती असं सांगून महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप. वैद्यला आज कोर्टात हजर केलं जाणार. इस्रायलचा इराणवर भीषण हल्ला. अणुकेंद्र केली लक्ष्य. हल्ल्यामुळे इराणच्या अणु क्षमतेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता. तर युद्ध अधिक तीव्र करण्याचा इस्रायलचा इशारा. पश्चिम आशियातील तणाव शिगेला. इराणची राजधानी तेहरानवर भीषण बॉम्ब हल्ला. तेहरान शहरात 10 पेक्षा अधिक स्फोट. हल्ल्यांमुळे तेहरानमधील वीज पुरवठा खंडित. इस्रायल आणि अमेरिकेचा इस्फहानवर भीषण हल्ला. इस्फहानमधील अणुकेंद्रांना इस्रायलने केले लक्ष्य. महत्वाच्या औद्योगिक प्रकल्पांनाही केलं लक्ष्य. आखाती देशांवर इराणचे भीषण हल्ले. बहरीनमधील बापको तेल शुद्धीकरण केंद्राला आग. अमिराती आणि बहरीनमध्ये आणीबाणी. तर दुबईमध्ये हाय अलर्ट. दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलचा भीषण हवाई हल्ला. हल्ल्यामध्ये 4 जणांचा मृत्यू तर 8 जण जखमी. हल्ल्यामध्ये घरांचं मोठं नुकसान. इराणकडून युद्धाची आणखी मोठी तयारी. तब्बल 10 लाख सैनिकांची महाकाय फौज तयार. कोणत्याही आक्रमणाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी इराण सज्ज. इराण विरुद्ध इस्रायल अमेरिकेमधील युद्धाला 1 महिना पूर्ण. महिनाभरानंतरही युद्धाचा भडका कायम. दोन्ही देशांचे एकमेकांवर हल्ले आणि प्रतिहल्ले. युद्धात आतापर्यंत 2,500 लोकांचा मृत्यू. एक एप्रिलपासून रशिया पेट्रोल निर्यातीवर बंदी घालणार. बंदी 31 जुलैपर्यंत राहण्याची शक्यता. इंधनाची टंचाई टाळण्यासाठी रशियाचं पाऊल. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याचा चीनच्या जहाजांचा प्रयत्न फसला. दोन्ही चीनी जहाजं अर्ध्या वाटेतूनच परत फिरली. इराणनं सुरक्षित मार्गाचं आश्वासन देऊनही जहाजांना परत फिरावं लागलं. उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापुरात इंधनाचा तुटवडा. अनेक पंपावरील पेट्रोल डिझेल संपलं. तर बुलढाण्यात पोलिसांच्या उपस्थितीत विक्री. संभाजीनगरमध्ये दुचाकींमधून पेट्रोलची चोरी. राज्यामध्ये 30 आणि 31 मार्चला मेघगर्जनेसह वादळी पावसाचा हवामान विभागाचा इशारा. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता. रब्बी पिकांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी घेण्याचं आवाहन. गर्भपाताच्या गोळ्या घेतल्यानं 22 वर्षीय अविवाहित तरुणीसह 7 महिन्यांच्या नवजात बाळाचा मृत्यू. पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना. रक्तस्राव झाल्यानं तरुणीचा दुर्दैवी मृत्यू. आजपासून रंगणार आयपीएलचा थरार. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंगळुरू विरुद्ध हैदराबाद पहिला सामना. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच 10ही संघांचे कर्णधार हे भारतीय खेळाडू.